भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांना पदावरून हटविण्याचे खोटे वृत्त चंद्रबोधी पाटील पसरवित असल्याने बौद्ध जनांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। त्यामुळे शांतता व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। चंद्रबोधी पाटील हे बेकायदेशीर कामकाज करीत असून त्यांना कोणीही सहकार्य करू नये, त्यांची भारतीय बौद्ध महासभेतून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक विजयकुमार चोरपगार यांनी रविवार रोजी जिल्हा परिषद विश्रामगृह येथे पत्रपरिषदेत दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था 1954 मध्ये स्थापन केली, 55 मध्ये ती पंजीबद्ध केली। या संस्थेच्या बॅनरखाली बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा आपल्या लक्षावधी अनुयायांना दिली। बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर भैयासाहेब याचे अध्यक्ष राहिले। भैयासाहेबांचं निधन 17 सप्टेंबर 1977ला झालं आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर 1977 पासून 45 वर्ष मीराताई आंबेडकर देशभर भारतीय बौद्ध महासभेचं काम करतात। देशातल्या 24 राज्यात त्यांनी भारतीय बौद्ध महासभा दिली। संस्कारमय समाज, नीतिमान समाज, गतिमान समाज, धैर्यवान समाज, चारित्र्यवान समाज, स्वाभिमान समाज निर्माण करण्याचं काम मीराताई आंबेडकर देशभर करतात आहेत आणि याला सुरुंग लावण्याचं काम चंद्रबोधी पाटील करतात आहेत। त्यामुळे देशातल्या बौद्ध जनात भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यात, ट्रस्टी आणि राष्ट्रीय पातळीपासून तर ग्राम शाखेच्या पातळीपर्यंतच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। चंद्रबोधी पाटलांची कृती ही फुटीरवादी कृती आहे, ते कोणाचे तरी हस्तक आहेत आणि म्हणून ते असं बेताल वक्तव्य करतात। त्यांच्या कृतीचा भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं मी त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि यापुढे जर त्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला फूट पाडण्याचा तर जनता कदापि सहन करणार नाही। यासाठी यावर मी ठाम आहे। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।